पावर्ड बाय अक्कुदास ट्रेडिंग दूधकांडी, सोबतच असोसिएटेड स्पॉन्सर कार्लटन पेंट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, GP पारसिक सहकारी बँक लिमिटेड, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. ग्रामीण भागामध्ये अर्थपुरवठा करत असताना काही समस्यांना तोंड द्यावं लागतं का, किंवा मग या समस्या कशा सोडवायच्या, त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते अन्नपूर्णा संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉक्टर मेधा पुरव सामंत यांना. सोबतच मी मंचावर आमंत्रित करते राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांना. आणि मी मंचावर आमंत्रित करते बुलढाणा अर्बन बँकेचे CEO शिरीष देशपांडे यांना. सुभाष मोहिते यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ते अध्यक्ष आहेत. आणि या सर्वांशी संवाद साधणार आहे माझा सहकारी तन्मय टिल्लू. सहकार परिषदेमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मायक्रो फायनान्स किंवा फायनान्स कुठल्याही सहकारातल्या कुठल्याही घटकाचा, कृषी असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्य व्यवसाय असेल, इतर अनेक व्यवसाय आहेत, त्याच्या कणा हा शेवटी अर्थपुरवठा असतो. आणि त्यालाच सहाय्य करण्यासाठी ज्या बँका काम करतात, ज्या मायक्रो फायनान्स बँका काम करतात, त्याच संदर्भात माहिती घ्यायची, त्याच संदर्भात चर्चा करूयात. मान्यवर उपस्थित आहेत. मी चर्चेच्या सुरुवातीला डॉक्टर मेधा सामंत यांच्याकडे जाणार आहे. कशा पद्धतीत हे कार्य सुरू झालं? बँक ऑफ इंडियात तुम्ही कार्यरत होतात, त्यानंतर थेट झोपडपट्टीतल्या महिलांसाठी काम करावं, त्यांच्यासाठी मायक्रो फायनान्स उभारावा, प्रेरणा कुठून मिळाली? कार्य कुठून सुरू झालं? ह्या भूमिहीन शेतमजुरांच्या छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या बायका या काही ना काहीतरी उद्योग करतात, म्हणजे ते मजूरही करतात. मी शहरी भागातल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना सांगते की आपल्याला आपल्या अवतीभोवती स्लम्स बघायला आवडत नाहीत, पण आपल्याला किमान 10 प्रकारच्या सेवा स्लम्समधून मिळतात. आपली स्वयंपाक करणारी बाई स्लममधून येते, धुण्या भांड्याचं काम करणारी बाई स्लममधून येते, धोबी, माळी, वॉचमन, ड्रायव्हर, रिक्षावाला सगळे स्लममधून येतात, सोसायटी झाडणारी बाई स्लममधून येते, पण आपल्याला स्लम बघायच्या नसतात. आणि बँक ऑफ इंडियात हेच बघितलं की स्लममधल्या महिलांना कुठलीही त्यांच्याकडे संपत्ती नाही, कारण त्यांच्या जागेची मालकी त्यांच्याकडे नाही, म्हणून आजही त्यांना सबसिडी मिळत नाही घरांसाठी. आणि अशा स्लम्समध्ये राहायला त्यांना आवडतं म्हणून राहत नाहीत, मजबुरी म्हणून राहतात. आणि तारण जामीन नसल्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही. आणि त्यामुळे मी बँक सोडली 30 वर्षापूर्वी आणि पुण्यातल्या 9 भाजीवाल्यांना पहिलं कर्ज दिलं. आज पुणे मुंबई मिळून 1.25 लाख शेअर होल्डर आहेत आणि त्या सगळ्या झोपडपट्टीतल्या महिला आहेत. पुणे आणि मुंबईत 200 कोटी, म्हणजे आम्ही 3000 कोटी रुपये वाटलेले आहेत. चालू पोर्टफोलिओ 200 कोटीचा आहे. 100% कर्जफेड आहे. आणि ह्यातून निर्माण होणारा, आम्ही सहकाराचंच माध्यम निवडले. माझा सहकारावर अत्यंत विश्वास आहे. मी बरेच विचार ऐकले आणि नेहमीच ऐकते, पण सहकारी कायदा एवढा मोठा जो वाचलाय तो डोक्यात बसलाय. सहकाराच्या माध्यमातून ह्या महिलांना शेअर होल्डर करता आलं आणि नफ्याचा पैसा त्यांच्यापर्यंत पोचवता आला, जो संचालक मंडळाकडे नाही आला, महिलांकडे गेला. नक्कीच भूमिका लक्षात येईल. मला शिरीष देशपांडेंकडे जायचं आहे. सर, अर्बन बँकांमध्ये स्वायत्तता हवी असं सातत्यानं आपण ओरड ऐकतो, सातत्यानं मागणी ऐकतो. का नेमकी गरजेची आहे? सहकार क्षेत्र जर तसं म्हटलं तर ती खऱ्या अर्थानं स्वायत्त संस्था आहेच आहे. त्या संस्थेचा स्वायत्ततेवरचा प्रश्न त्याच वेळेस निर्माण होतो की ज्यावेळेस त्या संस्थेचे विश्वस्त जे आहेत ते कुठेतरी जरा वेगळा विचार करतात. पण तुम्ही जर त्या कायद्याच्या विरुद्ध, तुमच्या उपविधीच्या विरुद्ध काही जर करत असाल, त्यावेळेस तुम्हाला कुठे ना कुठेतरी कोणीतरी अडवलं पाहिजे. आणि हे अडवलं की मग आम्हाला असं वाटतं की ती आमच्या स्वायत्ततेला बाधा आलेली आहे. स्वायत्ततेची परिभाषा जर करायची झाली तर ती म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. ती तुम्ही कशी घेता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि सहकारी कायद्यामध्ये अतिशय चांगल्या म्हणजे उपविधीच्या ह्याच्यातल्या अतिशय चांगल्या कल्पना आहेत, कलमं आहेत. त्याचा योग्य तो उपयोग जर करून घेतला तर मला नाही वाटत की असं की आमच्या स्वायत्ततेला कुठेतरी धोका निर्माण होईल. अनासकर सर, स्वायत्तता याचा अर्थ तुम्हाला जो व्यवसाय करायला ज्या रेग्युलेटरी अथॉरिटीने लायसन्स दिलं आहे त्या लायसन्सच्या फ्रेमवर्कमध्ये राहून तुम्हाला बिझनेस करायचा आहे. स्वायत्तता याचा अर्थ असा की सभासद हे मालक आहेत,
त्या सभासदांना आपली संस्था कशी चालावी असं वाटतं, तेवढी स्वायत्तता अपेक्षित आहे. स्वायत्ततेचा अर्थ स्वैराचार नाही. माझ्या 2/3 सभासदांना वाटलं की माझी बँक चालवावी कशी, माझी संस्था कशी चालवावी. अनेक केस लॉजमध्ये बघायला गेलं तर या हाऊसिंग सोसायटीमध्ये विशिष्ट धर्माच्या लोकांना नाही म्हटले, केस लॉज आहे. काही ठिकाणी मांस मच्छी खाणाऱ्या लोकांना सोसायटीमध्ये फ्लॅट घेऊ नाही देत. तर ही स्वायत्तता, सभासदाला स्वायत्तता, मी कोणाबरोबर राहावं, किती चालावं, कोणाला सभासद करून घ्यावं. त्यामुळे ती स्वायत्तता कायद्याने काढून घेता येणार नाही, इतकंच माझं मत आहे. अगदी तुम्ही जसं आत्ता शेवटी म्हणालात की कायद्यानं काढून घेता येणार नाही, कायद्याचा उल्लेख होतोय म्हणून मला मोहिते सरांकडे जायचं आहे की बँकांसाठी, सहकारी बँकांसाठी विशेषतः कोणते असे कायदे लागू आहेत, त्याबद्दल काय सांगाल? 60 साली ज्या लोकांनी कायदा केला, हा देशातला सगळ्यात चांगला सहकारी कायदा आहे, लक्षात ठेवा. अतिशय बारकाईने त्यामध्ये विचार केला की तो आजही तंतोतंत लागू पडतो. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हा झाला सहकारी कायद्याचा. तुम्ही बँकांना कायदे कुठले लागू आहेत असं तुम्ही म्हणला, तर बँकांना बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आता लागू केला गेला. 2020 साली सेंट्रल गव्हर्नमेंटने तो कायदा केला. त्याच्या आधी काही कलमं फक्त रिझर्व्ह बँकेची सहकारी बँकांना लागू होती, आणि मग आता संपूर्ण सहकारी बँकांना बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट पूर्णपणे लागू केला गेला. आणि त्यामुळे बँकांना सहकारी कायद्याबरोबर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हा आज पाळावा लागतो. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी, एक कन्फ्लिक्ट जो आपण ज्याला म्हणतो तो त्यात निर्माण झालेला आहे. आणि एक गोष्ट मी असं मुद्दा नमूद करेल की तो जो कायदा आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, ह्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट बँकांना, ज्या कमर्शियल बँका आहेत की ज्या बँकिंग कंपन्याखाली रजिस्टर झालेल्या आहेत, त्या बँकांसाठी तो मूळ बनवला गेला. त्यामुळे त्या ज्या तरतुदी आहेत त्या कंपनी ॲक्टमधल्या तरतुदी त्या तिथं लागू केलेल्या आहेत. कंपनी ॲक्टमध्ये जे संचालक आहेत त्यांना या सहकारी बँकांसारखं रिस्ट्रिक्शन नाही. तो जो भांडवल किती टाकतो तेवढं त्याला वोटिंगचे राईट्स आहेत. सहकारी बँकेमध्ये किती शेअर घेतले त्याला एकच वोटिंग राईट आहे. पण सहकारातला सहकार जपायचा असेल तर ह्या ज्या कॉन्फ्लिक्ट आहेत हे कुठेतरी त्यात दुरुस्त होण्याची गरज आहे. ती सहकारी बँकांच्या प्रगतीला कुठेतरी अडथळा त्यात निर्माण होतो असं माझं मत आहे. अनास्कर सरांकडे यायचं आहे पुन्हा एकदा की गैरव्यवहार सहकारी बँकांमधला हा देखील आता कळीचा मुद्दा ठरू लागलेला आहे, त्याकडे कसं बघायचं? नाही, इथं सगळे उपस्थित आहेत. मी मुद्दाम एक राष्ट्रीय स्तरावरची रिझर्व्ह बँकेची आकडेवारी आपल्याला सांगतो. भारतामध्ये जेवढ्या बँकिंग सेक्टरमध्ये गैरव्यवहार झाले त्यामध्ये 91% गैरव्यवहार हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आहेत. 8% गैरव्यवहार हे खाजगी क्षेत्रातल्या बँकेमध्ये. आणि रिझर्व्ह बँक माहितीच्या अधिकारात मी मिळवलेली माहिती की सहकारी बँकांमधले सगळे घोटाळ्याची आकडेवारी आहे अमाऊंटची, त्यामध्ये 0.50%, म्हणजे 1% पण नाही. परंतु सहकारी बँकेत झालेल्या एखाद्या घोटाळ्याबद्दल एक प्रसिद्धी का वाढते हे मलाही आजपर्यंत कळलेलं नाही. काही लोक म्हणतात त्यामध्ये काही राजकीय क्षेत्रातील लोक असल्या त्यामुळे मीडियाला राजकारणाचं आकर्षण असल्यामुळं पण ते हाईप होत असेल. परंतु घोटाळा हा घोटाळा आहे, राष्ट्रीयकृत बँकेमधला असू द्या सहकारी बँकामधला. पण एखादा घोटाळा झाला म्हणजे सहकारी बँकिंगचं मॉडेल फेल्युअर झालं असा अर्थ होत नाही. नक्कीच चर्चा खरं तर ही सुरू ठेवायला आवडली असती, मात्र वेळेचं आपल्याला बंधन आहे आणि त्यामुळे मला म्हणावं लागतं आहे की आपल्याला वेळ कमी पडतो आहे. त्यामुळे आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. आभार मानण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी झी24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे यांना मी विनंती करते. कार्ल्टन पेंट प्रायव्हेट लिमिटेडचे MD जयदीप नागरेचा, GP पारसिक सहकारी बँक लिमिटेडचे चेअरमन नारायण गावण, महाराष्ट्राचा साखर आयुक्त म्हणून गेले 3-4 वर्ष मी काम पाहत आहे आणि या काळामध्ये महाराष्ट्राला जागतिक साखर उद्योगामध्ये एक महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. भारताच्या सर्वाधिक साखर उत्पादनाच्या नंतर दुसरा क्रमांक ब्राझीलचा लागतो आणि थेट तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. म्हणजे महाराष्ट्राच्या नंतर चीन, रशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असे देश आहेत. म्हणजे एखादं राज्य अनेक देशांच्या पुढे बघता बघता आपण प्रगतिशील अशा रस्त्याने नेलं आहे आणि हे करण्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. गेले
काही वर्ष आम्ही सातत्याने FRP शेतकऱ्यांना वेळेवर देण्याच्याबद्दल आग्रही होतो आणि ज्यांनी वेळेवर FRP दिला नाही अशा कारखान्यांना गाळप परवानासुद्धा नाकारायची आम्ही भूमिका घेतली. याचा निश्चित असा परिणाम या ऊस पिकाच्या अर्थकारणावर झाला आहे असं मला सांगायला आनंद होतो. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण साखर कारखान्यांचं शेतकऱ्यांना दिलेल्या पेमेंटच्या आधारे रँकिंग केलं आणि FRP रँकिंग हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये कधी आलं ते त्याला कळालंसुद्धा नाही. सर्वसाधारणपणे विवेक वापरण्याची शेतकऱ्याची जी क्षमता आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. त्याला बरोबर समजतं आहे की चांगला कारखाना कोणता आहे आणि पैसे न देणारा कारखाना कोणता आहे. याचा योग्य ते वापर साखर आयुक्तालयाने या कारखान्यांचे रँकिंग करण्यामध्ये केला. यावर्षी साधारण 140 कोटी लिटर एवढं इथेनॉल महाराष्ट्रात निर्माण होईल. एक नवीच इकॉनॉमी त्यामुळे साखरेच्या क्षेत्रात येत आहे. बघता बघता सर्व साखर कारखाने हे आता इंधन निर्मितीचे कारखाने होणार आणि त्यांची खऱ्या अर्थाने ब्राझीलच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. महाराष्ट्र हा शेतीप्रधान म्हणून पुढे येत असताना त्याच्यामध्ये ऊसाचं योगदान सर्वाधिक असेल. शहरी भागासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा असणारा विषय यावर आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सुहास पटवर्धन यांना आणि सोबतच मिलिंद कांबळे यांना मी मंचावर येण्यासाठी आमंत्रित करते आणि या दोघांशी संवाद साधन आहे माझा सहकारी तन्मय टिल्लू. नुकताच एक GR पास झालेला आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत डीम कन्व्हेन्सबाबतचे. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत लोकांच्या मनात. नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे, काय होणार आहे, त्याबाबत चर्चा करूयात. मी सुहास पटवर्धन सरांकडनं चर्चेला सुरुवात करतो. सर, डीम कन्व्हेन्स झालेला आहे आणि आता 6 महिन्यांचा जो दीर्घ कालावधी लागणार होता तो आता थेट 1 महिन्यांवरती आलेला आहे. ही प्रक्रिया नेमकी कशी आहे ती आम्हाला समजावून सांगाल. आपल्या महाराष्ट्रात 1,20,000 गृहनिर्माण संस्था आहेत आणि साधारण 1,00,000 अपार्टमेंट्स आहेत. पण दुर्दैवानं त्यातले 30-40% देखील अजून खरेदी खत त्याच्यापर्यंत झालेलं नाही आहे. आत्ता जो मंत्रिमंडळाने जो कायदा पास केलेला आहे तो हा रिडेव्हलपमेंट करताना सेल्फ रिडेव्हलपमेंट ज्या गृहनिर्माण संस्था आहेत स्वयं पुनर्विकास जो करणार आहे त्याच्यासाठी आहे हा. त्यामुळे सगळ्या लोकांसाठी नाही आहे. पण आमचं फेडरेशन म्हणून आमची तर अशी मागणी आहे की जिथं आपण गृहनिर्माण संस्था आहे आणि जिथं मोफा ॲक्टप्रमाणे बेसिकली हे बिल्डरची प्राथमिक जबाबदारी की त्यांनी त्यांच्या इमारत आणि संस्था त्यांच्या हस्तांतरण करायला पाहिजे. याच्यात 3 प्रक्रिया असतात. म्हणजे जिल्हा उपनिबंधकांच्याकडे त्याचं हिअरिंग होतं, त्याकडे डॉक्युमेंट द्यायला लागतात. त्याच्यानंतर हे ॲड्ज्युडिकेशन स्टॅम्प ड्युटीसाठी जाते आणि त्याच्यानंतर हे प्रॉपर्टी कार्डासाठी जातं. म्हणजे 3 वेगळ्या ह्याच्यात हे एका महिन्यात प्रॅक्टिकली शक्य नाही. ही फक्त अनाऊन्समेंट आहे आणि प्रॅक्टिकली याच्यात शक्य हे ऑनलाईन प्रक्रिया लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि सगळ्यांसाठी उपलब्ध पाहिजे अशी आमची माहिती आहे. पण हे 3 महिन्यात झालं तरी त्याचं अभिनंदन करण्यासारखं आहे. स्तुती आहे, कारण त्याचं आता 6 महिने वर्षभर लागतं. त्यापेक्षा 3 महिन्यात महिना झाला तर सोनं पिवळं आणि त्याच्यामुळे आपण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करताना जास्ती वाढतो. मिलिंद सरांकडे येतो मी की सर, आता आपण सहकाराविषयी बोलतोय, सहकार परिषद आहे आणि अर्थातच भविष्याविषयी व्हिजन त्यातनं मांडलं जातं एक साधारणतः. तसाच आणखी एक GR गेल्या काही दिवसात काढण्यात आलेला आहे. तो आहे PWR अर्थात मागासवर्गीय पुनर्विकास संदर्भातला. तो नेमका काय सांगतो? पुणे शहरामध्ये जवळपास 105 सोसायट्या ह्या पुणे शहरामध्ये मागासवर्गीय समाजाच्या आहेत. आता ह्याच्यामधला हा जो नवीन आत्ता 31 मेला हा जो GR आलेला आहे त्याच्यामध्ये तफावत ही आहे की सर्वसाधारण सोसायटीला 15% पैसे भरून वर्ग 2ची जमीन वर्ग 1मध्ये करता येते. असा तो जो GR 1 आहे. परंतु अनुसूचित जाती, जनजाती, भटके विमुक्तही त्याच्यामध्ये आता जोडलेले आहेत. या सगळ्यांच्यासाठी ज्या सोसायटी आहेत त्यांना मात्र 25% रक्कम ही भरावी लागणार आहे. हे थोडंसं अन्यायकारक आहे. त्याचबरोबर दुसरा एक किचकट भाग जो आहे की जनरल कॅटेगरीच्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांना कलेक्टरकडे जाऊन दाद मागून त्याची सगळ्या गोष्टी पूर्तता करण्याची एकच अथॉरिटी आहे. पण याच्यामध्ये कलेक्टर आहेत, वन विभाग, महसूल विभाग आहे, त्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग आहे आणि मग सगळ्यात शेवटी त्याला जायचं आहे की महसूल मंत्री यांच्याकडे आणि मग त्यांनी परमिशन दिल्यानंतरची डेव्हलपमेंट. हा एवढा का एक्झरसाईज मोठा केलेला आहे. त्यामुळे आम्ही डिक्कीच्या वतीने या सगळ्या मागासवर्गीय सोसायट्यांची एक लवकरच परिषद घेऊ आणि हे सगळे जे विषय आहेत ते सरकारला निदर्शनास आणून देऊ. सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि विशेषतः ज्या मोठी गृहनिर्माण संकुलं आहेत जिथे 13-14, 14पेक्षा जास्त बिल्डिंग्स आहेत
त्यांनी कसं काय हे करायचं, रिडेव्हलपमेंट करताना त्यांना काय काय अडचणींचा सामना करावा लागू शकतो? सांगतो. जसं 1,20,000 गृहनिर्माण संस्था आहे, तिथे ती 11 लोकांची पण सोसायटी असते आणि तिथे 100, 200, 300, 400, 500 लोकांची पण सोसायटी असते. आणि आपल्याला माहिती असते जेव्हा रिडेव्हलपमेंट किंवा पुनर्विकसनासाठी येतं त्यावेळेला गेले 30 वर्षात भरपूर पाणी वाहून गेलेलं असतं. त्यामुळे अशा वेळेला लोकांनी एकत्र येऊन काम करणं फार अवघड असतं. पण हे एक चॅलेंज आहे आणि हे एकमेकांचं मगाचपासून आपलं चाललं पारदर्शकता आणि एकमेकांची विश्वासार्हता हे जर तुम्ही पाळलं तर होऊ शकतं. आणि आता जे कारण प्रॉब्लेम्स अनेक आहेत, प्रत्येक बिल्डिंगची सोसायटी वेगळी, काही ठिकाणी काही विंगची वेगळी, पण तिथे एक लोकल फेडरेशन स्थापन करणं अपेक्षित आहे. मग त्याचे ठराव करणं, प्रत्येक संस्थेची वेगळी वार्षिक सर्वसाधारण सभा, त्याचे ठराव वगैरे सगळं करणं आहे. पण याच्यासाठी पूर्वी जसं प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नव्हतं, आता हळूहळू लोकांना सगळं ऑनलाईन समजायला लागलं आणि याचं ट्रेनिंग आणि याचा आहे त्याच्यासाठी आम्ही फेडरेशन भरपूर काम करते आणि सहकार खातं आणि मी एकत्र करते. लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं, त्यांना हे कशा पद्धतीची प्रक्रिया आहे. आणि सगळ्यात अडतं ती आता तुम्ही बघितलं असेल तर रिडेव्हलपमेंट ही 30-40 वर्ष झाल्यानंतर आत्ता ही आयडियल परिस्थिती आहे. कोरोना किंवा आता सिमेंट, स्टील, वाळू, खडी आणि डिमांड याची कुठेही येणे, सगळ्या शहराचा विकास आराखडा झालेला मंजूर, कुठनं मेट्रो जाणार आहे, त्याचा ॲडिशनल FSI किती झालेला आहे. त्यामुळे ही सगळ्यात चांगली आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की 2 वर्षात म्हणजे मागच्या वर्षी आणि या वर्षात सगळ्यांनी आता रिडेव्हलपमेंटचे प्रस्ताव चालू केलेले आहेत. आणि त्याच्यातच आता रिडेव्हलपमेंट आणि स्वयंपुनर्विकास, सेल्फ रिडेव्हलपमेंट हे झाले. त्यासाठी आता रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड त्यासाठी माननीय पवारसाहेब आणि अनास्कर साहेबांनी भरपूर कष्ट घेतलेत की त्याच्यात रिझर्व्ह बँकेचा किंवा नाबार्डकडनं जो अडथळा होता तो स्वयंपुनर्विकास अडथळा म्हणजे त्याच्यात फायनान्स हा उपलब्ध करून दिलेला आहे. तर याचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करून घ्यावा. शेवटी बांधकाम हे बिल्डरनीच करायचं आहे, आपण काय बिल्डरवर काय करणार. फक्त याचा जो मधला जो प्रॉडक्ट तो 25% सोसायटीच्या सभासदांना त्याचा जास्ती बेनिफिट मिळेल आणि हे ट्रान्सपरंट होईल सगळं. हा त्याच्यात फायदा. आणि त्याच्या हे आता सुटसुटीत झालं आहे, सगळ्या ॲप्स डेव्हलप आहेत, सगळं तुम्हाला घर बसल्या परदेशात कुठे आलं तरी तुम्हाला कळू शकतं ते. नाही, पण काही ठिकाणी 4 बिल्डिंगचं मिळून 1 युनिट असतं आणि मग त्यातल्या 2 बिल्डिंगला रिडेव्हलपमेंट हवं असतं, 2 बिल्डिंगला नको असतं. अशा परिस्थितीमध्ये याच्यासाठी 2019 सहकार खात्यांनी त्याच्यात बरंच आमच्या संस्थांनी त्याला पुढाकार घेऊन एक सहकार खात्यांनी त्याच्यावर परिपत्रक काढलेलं आहे. आणि त्याच्यात तुम्हाला संपूर्ण सोसायट्यांना कळत नसेल, समजा आमची 10 बिल्डिंगची सोसायटी किंवा वेगळं, तर त्याच्यात एका सोसायटीला करता येतं. हे सब्जेक्ट टू हे सगळं आपण त्यातले तज्ज्ञ नाही, त्यामुळे त्याच्याकडनं आर्किटेक्टकडून त्याचा आराखडा घ्यावा, किती पोटेन्शियल आहे याच्यात, एक्झिस्टिंग बांधकाम किती झालेलं आहे आणि या बिल्डिंगला करायचं या बिल्डिंगला न वगळून करता येईल का नाही, हे सगळं त्या संस्थेच्या परिस्थितीप्रमाणे, लोकेशन आणि तिथल्या कुठल्या बिल्डिंगमधल्या लोकांना करायचं आणि कुठल्या नाही, हे सगळं त्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्या संस्थेप्रमाणे ते ठरवायला लागेल. मला तुम्हा दोघांसाठी एक प्रश्न आहे, तो म्हणजेच हाऊसिंग सेक्टरचा पुनर्विचार होण्याची गरज आहे सध्याच्या काळामध्ये. मिलिंद सर, आत्ताचा जो लेटेस्ट GR आहे की स्वयंपूर्ण विकासाच्या संदर्भामधला, मला वाटतं याच्यामध्ये संपूर्ण विचार केलेला आहे, ज्याच्यामध्ये 51% लोकांनीही जरी मान्यता दिली तरी तुम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊ शकता. परंतु याच्यावरती अधिक चर्चा एक्सपर्ट्सशी होण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यातून जर काही आणखी मुद्दे आले तरी ते सरकारकडे आपल्याला घेऊन जावे लागतील. सर, त्याच्यात नक्कीच पुनर्विकास याच्यात भरपूर प्रक्रिया, त्याच्यात भरपूर डेव्हलपमेंट झालेल्या आहेत आणि आता याच्यात त्याप्रमाणे त्याच्यात भरपूर वाव आहेत. आणि आता माझ्या प्लॅनमध्ये जसं काही कन्सेशन दिले आहेत, आता 4% इंटरेस्ट सबसिडी दिलेली आहे. स्वयंपूर्ण हे लोकांपर्यंत कळायला पाहिजेत. ते थोडक्यात नुसता कालावधी कमी होऊन उपयोग नाही, तर तो प्रत्येक तळागाळापर्यंत ती स्कीम पोहोचली पाहिजे आणि त्याचा प्रत्येकाला उपयोग झाला पाहिजे, तर त्याचा फलित कुठेतरी दिसेल आणि त्याचं चित्र बदललेलं येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. नक्कीच. सर, आज दोघांनी तुम्ही वेळ दिला झी24 तासच्या सहकार परिषदेसाठी, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. थँक्यू. लार्जर लेआउट आहे आणि तिथं खूप साऱ्या इमारती आहेत, त्यांच्या खूप साऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत, कॉमन एरिया मोठ्या प्रमाणात आहेत. अशा परिस्थितीमध्ये तिथं थोडंसं इतर ज्या सहकारी नोंदणीकृत संस्था आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे तिथं थोडा 2-4 हिअरिंग तिथं जास्त होतात, परंतु कागदपत्र सेमच आहे, त्याच्यामध्ये कोणताही असे विशेष वेगळे कागदपत्र नाही आहे. त्याच्यामुळे संस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये मानवी अभिय हस्तांतरणाचे जे अभियान सहकार आयुक्त कार्यालयामार्फत सुरू आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, जेणेकरून आत्ता शासनाने स्वयंपुनर्विकासाच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय पारित केलेला आहे त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो आणि त्याच्या आधारे आपण सिंगल प्लॉट, सिंगल सोसायटी असेल किंवा लार्जर लेआउट असेल, ह्या सर्व संस्थांनी जर मानवी अभिय हस्तांतरणाच्या संदर्भामध्ये अर्ज दाखल केला तर त्याच्यावर तात्काळ निर्णय जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत घेतला जातो आणि त्यानंतर त्या आदेशाची प्रत घेऊन आपण फक्त सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायचं आहे
आपले जर संपूर्ण सदनिकाधारकांची जर स्टॅम्प ड्युटी पेड झालेली असेल तर कोणत्याही एज्युकेशनचा विषय येत नाही. संस्थेने फक्त दस्त तयार करायचा आहे. दस्तावर खरेदी देणारा म्हणून जिल्हा उपनिबंधक यांची स्वाक्षरी आणि अंगठा असतो. संस्थेचे चेअरमन सेक्रेटरी यांचा अंगठा आणि स्वाक्षरी असतो. त्याच्या आधारे त्या दस्ताची नोंदणी सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही नोंदणी करून घ्यायची आहे आणि नोंदणी झाल्यानंतर तो तुमचा मालमत्ता विभागाकडे किंवा तलाठ्याकडे तो तुमचा दस्त जातो आणि त्याच्या आधारे मालमत्ता पत्रकावर किंवा 7/12 पत्रकावर तशी आपल्या संस्थेच्या नावाची मालमत्ता पत्रकावर आपल्या क्षेत्राची नोंद होते. आपलं नाव तिथं येतं, जेणेकरून भविष्यामध्ये संस्थेला पुनर्विकास करायचा असेल अथवा स्वयंपुनर्विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी संस्थेला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा मिळू शकतो. सह्याद्रीची उंची म्हणजे